कायद्याचा भंग करणाऱ्या लवंगी मिरची कला केंद्रावर धाड 50,13,000 चे साहित्य जप्त। बार्शी प्रशांत गायकवाड माननीय पोलीस अधीक्षक सो यांचे आदेशाप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय करणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याप्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी पेट्रोलिंग, नाकाबंदी करून अवैध इसमांवर कारवाई करण्याची धाक मोहीम चालू आहे। दिनांक 24 मे 2026 रोजी रात्रीचा 1:30 वा चे सुमारास बार्शी ते लातूर जाणाऱ्या रोडवरील लवंगी मिरची या कलाकेंद्रामध्ये शासनाने दिलेल्या वेळेनंतर देखील कलाकेंद्र चालवून कायद्याचा भंग करीत असल्याची बातमी मिळाली। त्याप्रमाणे पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन धाड टाकली असता कलाकेंद्र चालू असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणी नृत्य करणारे नृत्यांगना, ग्राहक, चालक, मालक असे एकूण 72 लोकांवर भारतीय न्याय संहिता, महा. पोलीस अधिनियम, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर ठिकाणावरून 50,13,460 चे साहित्य त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने व देशी दारूच्या बाटल्या असे साहित्य जप्त करण्यात आले आहे। गुन्ह्याचा तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करीत आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा पो. नि. महेश माने, पो. उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, पोसई चंद्रकांत घोळवे, पोहेकोत 1747 धनराज केकाण, पोहेकोत 169 डुकळे, पोहेकोत 432 स्वाती काटे, पोकोत 747 राहुल बोंदर, पोकोत 1027 बिरकले, पोकोत 1073 कांबळे, पुन्हा 592 चौधरी, चालक पोकोडी 24 खराडे महिला यांनी केली आहे। सामना बार्शी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा।